नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता जवळपास 5 लाख महिला भगिनींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे, की ज्या अगोदर पात्र होत्या त्यांना हप्ते सुद्धा आलेले होते, मिळालेले होते, परंतु आता काही निकषांच्या आधारे त्यांना अपात्र त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, या अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींचे पैसे नेमके सरकार परत घेणार का? अशा पद्धतीच्या काही अफवा असतील किंवा काही चर्चांना उधाण येताना आपल्या सगळ्यांना दिसतंय. प्रत्येक ठिकाणी लाडक्या बहिणींसोबत चर्चा होते, की अगोदर तुम्हाला पैसे मिळाले, परंतु आता जे पैसे आहेत, तर त्यांची रिकव्हरी म्हणजे वसुली त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाकांक्षी योजना जी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, की ज्या योजनेअंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आलेलं होतं आणि जे काही पात्र महिला भगिनी होत्या त्यांना ₹1500 प्रति महिना मानधन सुद्धा देण्यात आलेलं होतं. जवळपास जूनपासून ते डिसेंबरपर्यंत, जानेवारीपर्यंत या ठिकाणी त्यांना मानधन मिळालेलं होतं. परंतु जानेवारीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना आला नाही. त्यानंतर काही निकषांच्या चौकशा झाल्यात. त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी 5 लाख महिला भगिनी त्या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या. परंतु अपात्र तर करण्यात आल्या, त्यानंतर चर्चांना उधाण यायला लागलं, की बाबा आता या अपात्र झालेल्या महिलांच्या रिकव्हरी होणार. जितके काही त्यांना हप्त्याच्या पोटी पैसे आलेले आहेत, तर ते परत घेतले जाणार का? अशा पद्धतीचे प्रश्न या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी उद्भवायला लागलेले आहेत. चर्चांना उधाण आलेलं आहे. ज्या महिला अगोदर काही हप्ते घेऊन बसलेल्या आहेत, त्या तर त्यांच्यावर काय नेमकी कार्यवाही होणार, नेमक्या त्या महिलांचं काय केलं जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर या संदर्भात महाराष्ट्र सरकारने नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय माहिती आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता, माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे येथे एक महत्त्वपूर्ण अशी जी माहिती आहे तर ती देण्यात आलेली आहे. महासंवादच्या माध्यमातून ही जी काही माहिती आहे तर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हेडिंग आपल्याला बघू शकता, लाडक्या बहिणींचा जो काही लाभ आहे तर तो परत घेतला जाणार नाही किंवा घेणार नाही, असं आवाहन, असं स्टेटमेंट, असं एक ज्याला आपण वाक्य म्हणू शकतो, तर ते मंत्री आदिती तटकरे यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे. परंतु ज्या काही अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना जो काही लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे तर ते लाभ जो काही आहे तर तो परत घेतला जाणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी अदिती तटकरे यांनी पूर्ण कुशंकांना या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे, की बाबा पैसे आलेले आहेत, ज्या अपात्र झालेल्या महिला आहेत तर त्यांचे पैसे जे काही आहेत तर ते परत घेतले जाणार नाहीत. आता प्रश्न उरतो, त्यांच्यावरती काही कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे का? तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाहीये. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, विभागाने त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी सुरू केलेली होती. या योजनेअंतर्गत ₹1500 महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आलेला होता, प्रति महिना या ठिकाणी देण्यात आलेला होता. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली. या अंतर्गत न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेले. 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. मित्रांनो, ज्या काही अपात्र झालेल्या महिला आहेत त्यांना जो काही त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे तो लाभ परत त्या ठिकाणी घेतला जाणार नाहीये. म्हणजे जुलैपासून ते डिसेंबर पर्यंतचा लाभ प्रत्येक महिलेला असणारे, मग ती पात्र असो किंवा अपात्र असो,
म्हणजे अगोदर पात्र होती परंतु आता अपात्र झालेली महिला आहे, तर तिला तो लाभ मिळालेला आहे. परंतु तिचे जे काही पैसे आलेले आहेत, तर ते रिटर्न घेतले जाणार नाहीयेत. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीची कार्यवाही म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीचं कार्य तिच्यावरती केलं जाणार नाहीये. जे पैसे होते तर ते त्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीलाच राहणार आहेत. परंतु ती या समोरचे जे काही जानेवारीपासूनचे जे काही हप्ते आहेत, तर ते त्या ठिकाणी तिला भेटणार नाहीत. आता प्रश्न उरतो पीएम किसानचा लाभ घेत असलेल्या महिला. आता त्यामध्ये अट दिलेली होती जी-आर मध्ये, की ज्या महिला या अगोदर शासकीय योजनेचा लाभ घेत असतील आणि त्यांना जर 1500 पेक्षा कमी त्या ठिकाणी महिन्याला पडत असेल, मानधन पडत असेल, तर उर्वरित फरकाची रक्कम जी काही आहे, तर ती त्या ठिकाणी भेटणार आहे. तर त्या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवरती त्या ठिकाणी तो व्हिडिओ भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. तो सुद्धा नक्की बघा. तुमच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट ज्या काही आहेत, बऱ्याचशा संकल्पना लाडक्या बहिणी संदर्भात ज्या काही आहेत, तर त्या पूर्ण होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.